नमस्कार मित्रांनो, मी इरफान पटेल. ईशान ट्रूथ फाईल्समध्ये आपल्या सगळ्याचे स्वागत आहे. आज आपण ईशान ट्रूथ फाईल्समध्ये एक अशा हत्याचा उलगडा करणार आहोत जे आजपर्यंत उघडलेली झालेली नाही आहे. त्यांची हत्यारे कोण आहे आजपर्यंत कोणाला समजलेले नाही आहे. कोण होते हरेन पांड्या? हरेन पांड्याची हत्या का झाली हे जाणून घेण्यासाठी आपल्याला 2001मध्ये जावं लागेल, कारण की त्याच्यानंतरच हे साखळी तयार होईल आणि पूर्ण चेन कंप्लीट झाल्यावरच आपल्याला लक्षात येईल का हे किती मोठा षडयंत्र होता आणि याच्यामध्ये कोण कोण होते. 2001मध्ये तत्कालीन मुख्यमंत्री गुजरातचे केशवभाई पटेल यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिला आणि संधीचं सोनं करून नरेंद्र मोदी हे पहिल्यांदाच सत्तेवर आले आणि मुख्यमंत्री झाले. मुख्यमंत्री झाल्याच्या नंतर त्यांनी हरेनभाई पटेल तत्कालीन गृहमंत्री यांना राजीनामा देण्यास भाग पाडले, कारण की त्यांना त्यांचे जवळचे मित्र अमित शहा यांना गृहमंत्री करायचं होतं आणि झालंही तसंच. आता 2002 येता येता गुजरातमध्ये दंगे सुरू झाले ते गोध्रा कांड झालं आणि त्या गोध्रा कांडमध्ये रेल्वेमध्ये 59 करसेवक हे जिवंत जळाले अशी अधिकृत माहिती मिळाली. ते झाल्याच्या नंतर गुजरातमध्ये 2002मध्ये सांप्रदायिक दंगे घडले आणि या सांप्रदायिक दंग्यामध्ये फक्त आणि फक्त मुसलमान समाजालाच टार्गेट करण्यात आलं. काही ठिकाणी असा उल्लेख आहे की 1000 मुस्लिम लोक मारले गेले, काही ठिकाणी असा उल्लेख आहे की 1500 ते 2000 लोक मृत्युमुखी पडले, पण अजूनही खरा आकडा समोर आलेला नाही. पण आपला मूळ मुद्दा आहे हरेन पांड्या यांना कोणी मारलं आणि हरेन पांड्या कोण होते, तर आपण आता त्या विषयावर जाऊ. हरेन पांड्यांनी हे दंगल घडल्याच्या नंतर नागरिक न्यायालयामध्ये गुप्त साक्ष दिली होती आणि गुप्त साक्ष दिल्याच्या नंतर त्यांनी दावा केला होता की दंगे सुरू होण्याच्या अगोदर नरेंद्र मोदी व त्यांचे कॅबिनेट मिनिस्टर आणि काही IG, IPS, ATS अधिकारी यांच्यासोबत मीटिंग झाली होती आणि त्या मीटिंगमध्ये नरेंद्र मोदी यांनी सांगितलं होतं की पोलिसांनी फक्त बघायची भूमिका घ्यायची, पोलिसांनी याच्यामध्ये काही हस्तक्षेप करायचा नाही. असा दावा मी नाही करत आहे, असा दावा हरेन पांड्या यांनी केला होता आणि तिथून पुढे सुरू झाले हरेन पांड्या वर्सेस मोदी यांचे वाकयुद्ध. आता हे सर्व झाल्याच्या नंतर नरेंद्र मोदीने हे जे आरोप त्यांनी लावले होते, दावे केले होते, याची कधीही त्यांनी विरोधही केला नाही, ते एक्सेप्टही केले नाही, कारण की हा गुप्त दावा होता. पण हरेन पांड्यांनी वारंवार असे सांगितले होते की हे जेव्हा मी साक्ष दिली त्याच्यानंतर मोदीने माझ्या पाठीमागे रेकी लावायला माणसं पाठवली होती, ते माझ्यावर लक्ष ठेवून होते मी कुठे जातो आणि काय करतो. 2002मध्ये वेळेच्या पूर्वीच गुजरातमध्ये निवडणुका झाल्या आणि हरेनभाई पांड्यांना जे माजी गृहमंत्री होते तरीसुद्धा त्यांना भारतीय जनता पक्षाकडून तिकीटच देण्यात आलं नाही, कारण की नरेंद्र मोदी हे त्यांच्या नेतृत्वाखाली त्यांच्या कानाखालचे लोक घेणार होते आणि हरेन पांड्या हे त्यांच्या डोक्यावरचे होते, म्हणून त्यांना तिकीटच भेटलं नाही. गुजरातमध्ये डबल नरेंद्र मोदीचं शासन आले. शासन आल्याच्या नंतर हरेनभाई पांड्या हे वरिष्ठ नेते होते आणि एक त्यांचा मानणारा विशेष समाज होता, हे हायकमांड दिल्लीला माहीत होतं. म्हणून हायकमांडने हरेन पांड्या यांना दिल्लीमध्ये राष्ट्रीय पातळीवर घ्यायचा विचार केला आणि त्यांना प्रवक्ता म्हणून ते घेणार होते असे विश्वसनीय सूत्रांनी दाव्यांनी त्यावेळेस सांगितलेलं आहे. आणि त्यांना 25 मार्च 2003मध्ये एक फॅक्स येतो दिल्ली पार्टी हायकमांडकडून की तुम्ही तात्काळ दिल्लीला या. पण ते दिल्लीला जाण्याच्या अगोदर काय घडलं तर 26 मार्च 2003मध्ये त्यांच्या नियमित सभेप्रमाणे ते मॉर्निंग वॉकला गेले. मॉर्निंग वॉकमधून परत येताना ते त्यांच्या कारमध्ये बसले होते. त्यांच्या कारमध्ये बसल्यावर काही लोकांनी त्यांच्या गाडीवर गोळीबार केला व त्यांची हत्या झाली. दिल्लीला जाण्याच्या अगोदरच ज्या दिवशी त्यांना फॅक्स आला त्याच्या दुसऱ्या दिवशी त्यांची हत्या करण्यात आली आणि हत्याच्या आरोपाखाली 12 आरोपींना पकडण्यात आलं, त्यांना दोषी ठरवण्यात आलं. हे 12च्या 12 मुस्लिम कम्युनिटीचे लोक होते आणि गुजरात सरकारनं ह्या संधीचं सोनं केलं आणि त्यांनी सांगितलं की हे जे हत्या झाली, हे जे 12 लोक जे सापडले ते मुस्लिम होते. यांनी लष्कर-ए-तय्यबा, ISS आणि दाऊद इब्राहिमशी हातमिळवणी करून जे 2002मध्ये दंगे घडले होते त्याचा बदला घेण्यासाठी हरेन पांड्याची हत्या केली. हा गुजरात सरकारचा दावा आणि त्या टीमचा दावा ज्यांनी तो तपास केला होता. पण एक दुसरा दावा हरेन पांड्या यांच्या वडिलांनी केला होता की माझ्या मुलाची हत्या ही नरेंद्र मोदी यांनी घडून आणली होती.
माझ्या मुलाला मारण्यामध्ये सगळ्यात मोठा हात नरेंद्र मोदीचा आहे असे त्यांच्यावर आरोप करण्यात आले. पण शेवटी ते आरोपच ठरले. पुढे या प्रकरणामध्ये काय झालं, 12 आरोपींना दोषी ठरवण्यात आलं, त्यांना जेलमध्ये टाकण्यात आलं. पण ह्या घटनेमध्ये ट्विस्ट आहे. ट्विस्ट असा आहे, सोहराबुद्दीन शेख. सोहराबुद्दीन हा कोण होता पहिले समजून घेण्याचा आपल्याला प्रयत्न करावा लागेल. सोहराबुद्दीन हा कुख्यात माफिया होता, जो फिरवती वसुली चा रॅकेट चालवत होता. त्याच्यावर हत्याचा प्रयत्न असे गंभीर गुन्हे दाखल होते. सोहराबुद्दीन शेख यांनी त्याचे मित्र मोहम्मद आझम खान, नंतर तो सोहराबुद्दीन केस एन्काउंटरमध्ये एक प्रमुख साक्षीदार होता, त्यांनी एक आरोप लावला की सोहराबुद्दीन शेख यांनी मला एक राज सांगितलं होतं आणि तो राज असा होता की सोहराबुद्दीन शेख याला हरेन पांड्याची हत्या करण्याची सुपारी DG वंजारा यांनी दिली होती. DG वंजारा कोण होते? DG वंजारा तत्कालीन गुजरातचे ATS प्रमुख, एंटी टेरर स्क्वॉडचे ते प्रमुख होते. त्यांनी मला पैसे दिले होते, सुपारी दिली होती हरेन पांड्याची हत्या करण्याचं, असं सोहराबुद्दीन शेख यांनी मला सांगितलं होतं, असं आझम खान सांगतो. आता पुढे काय झालं, या दाव्याची चर्चा पूर्ण गुजरातमध्ये होणार होती आणि खरा मास्टर माइंड कोण आहे हरेन पांड्याची हत्या करायला हे लोकांना समजणार होतं. पण त्याच्याच पहिले काय घडलं ते बघा. त्याच्या पुढे असं घडलं, 23 नोव्हेंबर 2005 रोजी हैदराबादहून एक बस सांगली महाराष्ट्राकडे निघते. त्या बसमध्ये सोहराबुद्दीन शेख, कौसरबी, तुलसीराम प्रजापती हे प्रवास करत होते. गुजरातची ATSची टीम आणि राजस्थानची ATS टीम या बसला थांबवतात. थांबून त्या बसमधून 3 व्यक्तींना बसमधून खाली उतरण्यास भाग पडते. हे 3 व्यक्ती कोण? पहिले होते सोहराबुद्दीन शेख, दुसरी त्यांची पत्नी कौसरबी आणि तिसरा त्यांचा सहाय्यक तुलसीराम प्रजापती. तुलसीराम प्रजापतीला राजस्थानची ATSची टीम आपल्यासोबत घेऊन उदयपूर कारागृहामध्ये ठेवते आणि गुजरातची ATSची टीम सोहराबुद्दीन शेख व त्यांची पत्नी यांना घेऊन गुजरात येथे घेऊन जाते. पण त्यांना न्यायालयीन हिरासतमध्ये ठेवत नाही, त्यांना कारागृहामध्ये टाकत नाही, तर त्यांना प्रायव्हेट फार्म हाऊस, दिशा फार्म हाऊस येथे ठेवतात. आणि तिथं ठेवल्याच्या नंतर 3-4 दिवस हे लोक गप्प बसतात आणि 26 नोव्हेंबर 2005 रोजी गुजरात ATSची टीम घोषणा करते का आमच्याकडून चकमकीमध्ये, एन्काउंटरमध्ये सोहराबुद्दीन शेख एक मारला गेला. जो माणूस तुमच्याकडं 3 दिवस अरेस्ट होता, त्याच्याकडे हतियार नाही, तो तुमच्या कस्टडीमध्ये होता, तुम्ही आरोप लावता का तो पळून जायच्या प्रयत्नात होता, आमच्यावर हल्ला करणार होता, म्हणून आम्ही त्यांचा एन्काउंटर केलं. ठीक आहे, असो. आता हे एन्काउंटर केल्याच्या नंतर याच्यामध्ये एक प्रमुख साक्ष होता तुलसीराम प्रजापती. डिसेंबर 2006मध्ये ATS राजस्थानची टीम त्याला न्यायालयामध्ये घेऊन जात असताना रस्त्यातच त्याचा एन्काउंटर करते आणि आरोप लावते की तो पळून जायच्या तयारीत होता. आता हे झाले 2. आता तुम्ही म्हणणार कौसरबी शेख याचा काय झालं, तर त्याचा आपण पुढं सांगू. कौसरबी शेखचा काय झाला. आता हे सर्व घडल्याच्या नंतर सोहराबुद्दीन शेख यांचा भाऊ रुबाबुद्दीन शेख यांनी सर्वोच्च न्यायालयाला एक पत्र लिहिलं आणि एक सर्वोच्च न्यायालयामध्ये याचिका दाखल केली का माझ्या भावासोबत जो एन्काउंटर झाला तो फेक एन्काउंटर आहे, याचा तपास व्हायला पाहिजे. आणि CBI त्याच्यानंतर मग सुप्रीम कोर्टानं त्याच्यामध्ये, सर्वोच्च न्यायालयानं त्याच्यामध्ये आदेश दिला का सर्व तपास हा CBIकडे वर्ग करा. आणि CBIनं तपासाची सूत्रे हातात घेतली आणि सूत्र हातात घेतल्याच्या नंतर ते कडी जोडत गेले. सगळ्यात पहिले त्यांनी अटक केलं DG वंजाराला, जे ATSचे प्रमुख होते, ज्यांनी हे एन्काउंटर केले होते. त्यांनी अटक केली. त्याच्यासोबत 22 अधिकारी ज्यांना अटक करण्यात आली आणि CBIनं त्याच्यावर आरोप लावला की यांनी फेक एन्काउंटर केलेला आहे, सोहराबुद्दीन शेखचा फेक एन्काउंटर झालेला आहे. आणि मग सर्वोच्च न्यायालयाने विचारणा केल्यावर, CBIनं त्याच्यावर चौकशी केल्यावर कौसरबी कुठे आहे, सोहराबुद्दीन शेख यांची पत्नी जी गर्भवती ती कुठे आहे, तेव्हा ह्या ATSच्या टीमनं कबुली दिली की आम्ही कौसरबीला गोळी मारली. पण दावे वेगळे आहेत. दावे असे आहे की तिच्या नवऱ्याला जेव्हा यांनी एन्काउंटर केलं तेव्हा त्यावेळेस त्या महिलेला यांनी लालूच दिली होती पैशाची, का तू तुझं तोंड बंद ठेव, पण ती तोंड बंद ठेवायला तयार नव्हती. म्हणून तिचा तिच्यासोबत गँगरेप करून तिचा गळा आवडून तिची हत्या करण्यात आली आणि तिला नेऊन DG वंजारा याच्या गावात एका नदीजवळ जाळण्यात आलं आणि तिची राख नदीत प्रवाहित करण्यात आली. आता या तिघाला जे मारलं यांच्यावर आरोप काय होते माहिती आहे का तुम्हाला? त्या तिघाला जे मारलं, ठीक आहे, आपण याला फेक एन्काउंटर नाही,
यांना आपण रिअल एन्काउंटर म्हणू किंवा खरं एन्काउंटर म्हणू, यांना मारलं ह्या बेसवर की हे लोक ISSशी संबंधित होते. हे लोक दाऊद इब्राहिमशी हातमिळवणी करून, लष्कर ए तोयबाशी हातमिळवणी करून तत्कालीन गुजरातचे मुख्यमंत्री नरेंद्र मोदी यांची हत्याचा कट रचत होते. पण याच्यामध्ये पण ट्विस्ट आहे. जेव्हा CBIचा तपास पूर्ण झाला तर हे लोक आतंकवादी नव्हते, असं CBIने स्पष्टपणे सांगितलं की हे लोक आतंकवादी नव्हते. मग हे होते कोण, यांना का मारलं? तर हे जर जोडत गेले तर हे हरेन पांड्याला जो मारेकरी, जो मास्टर माइंड होता, त्याचे जवळचे तर नाही ना, याच्यावर हा संशय होता. आता याच्यामध्ये जे ट्विस्ट आलं ते ट्विस्ट असं आला, CBIने जेव्हा तपास आपल्या हातात घेतलं, तपासाची चक्रे फिरवली, त्याच्यामध्ये ज्यावेळेस हे एन्काउंटर झाले, तिघा हत्या जेव्हा झाली, DG वंजारा सातत्याने 2 लोकांच्या संपर्कात होता. पहिले म्हणजे गुजरातचे गृहमंत्री अमित शाह आणि दुसरे होते राजस्थानचे गृहमंत्री कटारिया. CBIनं या दोघांची चौकशी करून चार्जशीट पुरवणीमध्ये यांचे नाव जोडून गृहमंत्री अमित शाह यांना अटक केली. 2010मध्ये अमित शहाला अटक झाली. 14 दिवसाची न्यायिक हिरासत मिळाली. न्यायिक हिरासत पूर्ण झाल्याच्या नंतर अमित शहाला जामीन मिळाला. अमित शहाला जामीन मिळाल्याच्या नंतर अमित शाह जेव्हा परत आले, जामीन मिळाल्याच्या नंतर मान्य न्यायालयानं आदेश दिला की तुम्ही 2 वर्षापर्यंत गुजरातमध्ये राहू नका. तुम्ही साक्षीदारावर दबाव टाकू शकतात, तुम्ही तपासामध्ये हस्तक्षेप करू शकतात, म्हणून गुजरातमधून तुम्हाला 2 वर्षासाठी तडीपार करण्यात येतं. याच केसमध्ये अमित शहाला तडीपार करण्यात आलं होतं. पुढे या केसचं काय झालं? सगळ्यात मोठा प्रश्न, पुढे या केसचं काय झालं? 2012-13पर्यंत हे प्रकरण व्यवस्थितपणे चाललं. आत्ता तपास पूर्ण झाल्याच्या नंतर ह्या केसमध्ये निर्णय द्यायचा वेळ आला. निर्णय द्यायच्या अगोदर काय घडलं याच्यामध्ये पण एक ट्विस्ट आहे. जे CBI न्यायालयाचे विशेष CBI न्यायालय याची तपास करत होते, याच्यामध्ये निर्णय देणार होते, त्यांचे जस्टिस लोहिया हे रहस्यमयरित्या मृत्यू पावतात नागपूरमध्ये. आणि याला राजकीय लोकांनी षडयंत्र करून नॅचरल डेथ, हार्ट अटॅक डेथ दाखवायचा प्रयत्न केला. बट ती नॅचरल डेथ नव्हती असा आरोप लोहियाची बहीण यांनी लावलं. कारण की त्यांच्या भावाच्या डोक्यावर जखमा होतात, त्यांच्या कपड्यावर रक्त होते आणि माझ्या भावाला अमित शहाला बरी करा म्हणून असा दबाव होता. माझ्या भावाला 100 कोटी रुपयाची ऑफर त्या वेळेस 2013ला केली होती अशी त्यांच्या बहिणीने सांगितलं आणि माझ्या भावाची हत्या झाली असं त्यांनी आरोप लावला. आता पुढं काय झालं? पुढं झालं सगळ्यात मोठं ट्विस्ट. 2014 येता सत्ता परिवर्तनाचे वारे भारतामध्ये वाहू लागले आणि 2014मध्ये नरेंद्र मोदी पंतप्रधान झाले आणि अमित शाह हे कोण झाले सगळ्याला माहिती, हे देशाचे गृहमंत्री झाले. त्यानंतर 2014मध्ये CBIच्या विशेष न्यायालयाने ह्या प्रकरणामध्ये निर्णय दिला आणि या प्रकरणामध्ये निर्णय देता टायमाला जज साहेबांनी काय सांगितलं, हे जर तुम्ही ऐकलं आणि वाचलं तर तुमचं डोकं काम नाही करणार. त्यांनी निर्णय देताना सांगितलं की आम्ही असहाय्य आहोत, आम्ही मजबूर आहोत. आज आम्ही या प्रकरणातून सगळ्या आरोपींना क्लीन चिट देत आहोत, विशेष करून अमित शाह आणि कटारियाला, जे गृहमंत्री होते राजस्थानचे आणि गुजरातचे, त्यांना आम्ही याच्यामध्ये क्लीन चिट देतो. कारण की कोर्टाकडे एवढे सबळ पुरावे आणि सबूत नाही आहे का पुढं केस ते चालू शकतात आणि ते भूमिका मांडू शकतात. असं करून या प्रकरणामधून आरोपींना क्लीन चिट मिळालं. पण आजपर्यंत एक प्रश्न माणसाच्या डोक्यात फिरत आहे, मग सोहराबुद्दीन शेख यांना का मारलं? हरेन पांड्याची हत्या कोणी केली? हे प्रश्न अजून अनुत्तरित आहेत. आणि जेव्हा CBIच्या विशेष न्यायालयानं अमित शहाला क्लीन चिट दिली तेव्हा मीडियावर याचा जास्त प्रचार झाला नाही, जास्त बोमाटा झाला नाही. त्याचं कारण असं एक होतं की देशात अजून त्या दिवशी एक घटना घडली होती आणि ती घटना म्हणजे त्या दिवशी महेंद्रसिंग धोनी, भारतीय क्रिकेट टीमचे माजी कर्णधार, यांनी कसोटी क्रिकेटला रामराम ठोकला होता आणि दिवसभर गोदी मीडियानं फक्त हेच दाखवलं, 2007चे T20 विश्वचषक जिंकून देणारे, 2011चे विश्वचषक जिंकून देणारे, चॅम्पियन्स ट्रॉफी जिंकून देणारे महेंद्रसिंग धोनी आज क्रिकेटला रामराम ठोकणार. दिवसभर हेच चाललं. अमित शहाला कसा क्लीन चिट मिळाला, काय मिळाला आजपर्यंत कोणीच सांगितलेलं नाही आहे. सोहराबुद्दीन शेख याचा भाऊ रुबाबुद्दीन यांनी हे निर्णय आल्याच्या नंतर सांगितलं, आत्ता मी थकलेलो आहे, मी आता म्हातारा झालेलो आहे आणि आता पुढं लढायची माझी हिंमत नाही. कारण की आता माझा भाऊ आणि माझी वहिनी तर मेले, पण आत्ता मी त्याच्यामध्ये पुढं लढू शकत नाही. कारण की माझ्या परिवाराला पण जीवाला धोका आहे. हे धोका कोणाकडून होता?
का सरकारकडून होता, अमित शहाकडून होता का नरेंद्र मोदीकडून होता, हा पहिला पॉईंट. दुसरा पॉईंट, 210 साक्षीदार ह्या प्रकरणामध्ये साक्ष दिलेले होते. क्रॉस व्हेरिफिकेशनमध्ये पुन्हा साक्ष नोंदणीमध्ये 82 साक्षीदारानं त्यांचे जबाब बदलले. 82 साक्षीदारानं त्यांचे जबाब बदलले. पलीकडं 2003च्या जे हत्येचे आरोपी होते, 16 आरोपी जे मुस्लिम कम्युनिटीचे होते, ज्यांनी हरेन पांड्याची हत्या केली होती, त्यांना पण कोर्टानं सोडून दिलं, निर्दोष मुक्तता केली. मग हरेन पांड्याला मारलं कोणी आजपर्यंत हे कोणालाच माहीत झालेलं नाही, असं रहस्य आहे. कोर्टाचा जो निर्णय आहे तो त्याचा आदेशाचे मी पालन करतो, कारण की आता कोर्टसुद्धा पुरावे बघून सबूत बघूनच निर्णय देते. पण जस्टिस लोहिया यांना जे मारलं किंवा त्यांचा जे मृत्यू झाला हे कुठं ना कुठं प्रश्नचिन्ह निर्माण करतो की या केसमध्ये खरंच काहीतरी मोठं गूढ आहे. आणि जेव्हा हे क्लीन चिट अमित शहाला मिळालं त्याच्यानंतर अमित शहा एक पत्रकार परिषदेमध्ये म्हणतात सत्याचा विजय झालेला आहे. पण मित्रांनो, तुम्हाला काय वाटतं, सत्याचा विजय काय, असत्याचा विजय का, हा सत्याचा गैरवापर आहे? कमेंटमध्ये सांगा. व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर नक्कीच लाईक, शेअर आणि चॅनलला सबस्क्राईब करा. तसेच पुढील भागाची वाट बघा. पुढील भागात एक महाराष्ट्रामधील अत्यंत इमानदार अधिकारी त्यांना शहीद करण्यात आलं, पण हे शहीद कोणी केलं, त्यांचे मारेकरी कोण, त्यांची पूर्ण माहिती घेऊन पुढच्या एपिसोडमध्ये आपण भेटू. जय हिंद, जय भारत, जय संविधान.